नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश। तर आज आपण गहू पिकाबद्दल माहिती घेण्यासाठी आलो आहे। आपण ज्या गव्हाच्या पिकामध्ये आलेलो आहे, या गव्हाला पेरून 25 ते 30 दिवस झालेले आहे। या गव्हाला 18 दिवसाच्या पहिलेच आपण पाणी व्यवस्थापन केले आहे, कारण की 18व्या दिवसापासून गव्हाला मूळ मुकुट येण्याची सुरुवात असते। मूळ मुकुट हे तर जिथे गहू पेरला असते त्या गव्हाला जमिनीच्या 1 ते 1.5 सेंटीमीटरवर एक गाठ फुटली असते आणि त्या गाठीला मूळ मुकुटे फुटण्यास सुरुवात होते। जेवढी मूळ मुकुटे चांगली तेवढीच तुमची फुटव्याची संख्या सुद्धा चांगली असते। त्यामुळे या स्टेजला आपण पाण्याचा ताण न पडू देता, म्हणजे त्याला पाणी व्यवस्थापन करून आणि युरियाचे व्यवस्थापन करून उत्तम प्रकारे फुटवे मिळू शकतो। जर या कालखंडात जर गव्हाला योग्य पाणी व्यवस्थापन झाले नाही तर गहू ह्या अपायकल डॉमिनन्स स्टेजकडे जाते। पिकामध्ये सुद्धा अपायकल डॉमिनन्स येऊ शकते। अपायकल डॉमिनन्स म्हणजे झाडाचा जो मुख्य शेंडा तो वाढते आणि फुटवे काही वाढत नाही, म्हणजे फुटवे काही फुटत पण नाही आणि वाढत पण नाही। या स्टेजमध्ये काय असते की गव्हाचा जो मुख्य शेंडा आहे त्याच्यावर ऑक्सिन नावाचं संस्प्रेक म्हणजे ऑक्सिन हार्मोन्स ह्या तयार होते। त्यामुळे झाड हे फक्त उंच वाढत जाते। याला बाधित करण्यासाठी आपण सायटोकायनिनची फवारणी घेऊ शकतो किंवा नत्र दिल्याने सुद्धा याचा प्रभाव कमी होतो आणि फुटव्याची संख्या वाढते। त्यामुळे अपायकल डॉमिनन्स स्टेजला आळा घालण्यासाठी आपण गव्हाला पाणी व्यवस्थापन करणे आणि युरिया व्यवस्थापन करणे हे खूप गरजेचे असते। गहू पीक हे पिवळे पडण्यामागे 2 कारणे मुख्य असते। एक तर नत्राची कमतरता झाली तर गव्हाचे खालचे पाने पिवळे पडते, कारण गहू हे खालच्या पिकातलं पानातलं नत्र घेऊन वरच्या पानांना पोहोचवते। त्यामुळे खालचे पाने पिवळे पडते, कारण की वरच्या भागात प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली असते। त्यामुळे गव्हातील खालच्या पानाचे नत्र घेऊन वरच्या पानात जाते। आणि दुसरे कारण म्हणजे गव्हामध्ये झिंकची कमतरता झाली तरी सुद्धा हे पिवळे पडू शकते। जर आपल्या गहू पिकाची जर वरची कोवडी पाने पिवळी पडत असेल तर ही झिंक किंवा फेरसची कमतरता होऊ शकते। या स्टेजमध्ये आपण चिलेटेड झिंक 10 लिटर पाण्यात 15 ग्रॅम या प्रकारची आपण फवारणी घेऊ शकतो। गव्हाला जर चांगले फुटवे मिळवायचे असेल तर 21 दिवसाच्या पासून युरियाचे ऍप्लिकेशन करणे म्हणजे युरिया देणे हे खूप गरजेचे असते, कारण की मूळ मुकुटेसाठी युरिया म्हणजे नत्र खूप महत्त्वाचा भाग असतो। कारण की जेवढे मूळ मुकुटे छान असते तेवढेच फुटव्यांची संख्या जास्त असते। त्यामुळे या स्टेजला नत्राचे कमतरता भासू देऊ नये। जर पेरणीच्या वेळेस आपण जर खत दिले असेल तर हा कालखंड दुसरा खताचा हप्ता देण्यासाठी खूप महत्त्वाचा असतो। या हप्त्यामध्ये म्हणजे या स्टेजमध्ये एकरी 60 ते 80 किलो युरिया देणे खूप महत्त्वाचा असतो, जेणेकरून आपल्याला फुटव्याची संख्या वाढवता येईल। गहू हे थंड हवेचे पीक आहे, त्यामुळे आपल्या भागातील वातावरणात जर तापमानात वाढ झाली तर गहू पीक हा कमजोर होण्याचे चान्सेस असते। त्यामुळे या कालखंडात आपण 19-19 या विद्राव्य खताची फवारणी घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या गव्हाला ताकद मिळेल। जर आपल्या भागातील वातावरण हे ढगाळ झाले असल्यास या कालखंडात किंवा या टाइमामध्ये आपल्या गव्हावर तांबेरा नावाचा रोग येऊ शकतो। यामध्ये आपल्या झाडाची पाने पिवळी होते आणि हाताला जर आपण पानाला हात लावले तर आपल्याला हाताला पावडर लागल्यासारखे होते। या स्टेजमध्ये आपण प्रोपिकोनाझोलची फवारणी घेऊ शकतो। प्रोपिकोनाझोलची फवारणी आपल्याला हे 10 लिटर पाण्यात 5 ml प्रोपिकोनाझोल अशा प्रकारची आपण फवारणी घेऊ शकतो। गव्हाला पाणी व्यवस्थापन करत असताना पाणी व्यवस्थापनामध्ये पाणी साचणार नाही आणि खूप जास्त पाणी दिल्याने गव्हाच्या मुळापर्यंत वापसा कंडिशन राहत नाही, त्यामुळे मुळाला ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे सुद्धा आपले झाड पिवळे पडू शकते। यामुळे पाणी व्यवस्थापन करताना ही खबरदारी घेतली पाहिजे की पाणी जास्त झाले नाही पाहिजे आणि गहू पिकात पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी लागते। गव्हाच्या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण 12-6100 या विद्राव्य खताची फवारणी घेतल्यास आपल्याला फुटवे आणि आपली ओंबी भरण्यास मदत होते। धन्यवाद। तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल कृषी माहिती व तंत्रज्ञान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पर प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। धन्यवाद।